हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर बघा, आपण ट्रायग्नोमेट्री सेकंड हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत आणि ट्रायग्नोमेट्री सेकंड चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला जी एक्सरसाइज 3.1 आहे त्याच्यासाठी लागणारी थेरी कव्हर करायची आपल्याला। तर बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, तर जेवढे काही फॉर्म्युले लागतात पहिल्या एक्सरसाइजसाठी ते कव्हर करतोय मी। आता आपल्याला इथं सम अँड डिफरन्सचे फॉर्म्युले बघायचे आहेत। आता सम आणि डिफरन्स म्हणजे काय? सम म्हणजे ॲडिशन, डिफरन्स म्हणजे सबस्ट्रॅक्शन। मग सम आणि डिफरन्स कशाचा? तर अँगलचा। बघा, समजा जर असा दिलेला असेल साइन ए प्लस बी, पहा हे अँगल आहेत ए आणि बी, त्या दोन्हीचा काय आहे? ॲडिशन आहे म्हणजे सम। आणि दुसरा आहे साइन ए मायनस बी, हे डिफरन्स आहे। तर सम अँड डिफरन्सचे असे फॉर्म्युले बघायचे आहेत आपल्याला सगळे। तर साइन ए प्लस बीला लिहिता येतं साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, आणि साइन ए मायनस बीला लिहिता येतं साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी। तर ध्यानात ठेवताना ॲट ए टाइम दोन्ही ध्यानात ठेवायचे। साइन ए प्लस बी असेल तर साइन कॉस कॉस साइन, इथं प्लस असेल तर प्लसच। आणि दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये साइन ए मायनस बीमध्ये साइन कॉस कॉस साइन, इथं मायनस असेल तर मायनसच घ्यायचं। आता कॉसचे बघू आपण। कॉस ए प्लस बी इज इक्वल टू कॉस ए मायनस बी इज इक्वल टू, आता हे दोन ध्यानात ठेवायचे ॲट ए टाइम। आता कॉस ए प्लस बीला लिहिता येतं कॉस ए कॉस बी, आता इथं प्लस असेल तर इथं मायनस घ्यायचं, साइन ए साइन बी। आणि दुसरा कॉस ए मायनस बीला लिहिता येतं कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी। आता कॉसचे फॉर्म्युले ध्यानात ठेवताना पहा, कॉस कॉस साइन साइन, कॉस कॉस साइन साइन, इथं प्लस असेल तर इथं मायनस घ्यायचं आणि इथं मायनस असेल तर इथं प्लस घ्यायचं कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये। ही टेक्निक ध्यानात ठेवा। त्याच्यानंतर आहे टॅन ए प्लस बी, तर टॅन ए प्लस बीला लिहिता येतं टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी। तर टॅन ए प्लस बीला लिहिताना काय करायचं, तर टॅन ए प्लस टॅन बी लिहायचं, इथं प्लस असेल तर इथं प्लस घ्यायचं आणि वरती प्लस घेतलं तर डिनॉमिनेटरला मायनस घ्यायचं। मग टॅन ए प्लस बीला लिहायचं टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी। टॅन ए मायनस बी, आता टॅन ए मायनस बीला लिहायचं टॅन ए मायनस टॅन बी डिवायडेड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी। आता हे दोन ध्यानात ठेवायचे ॲट ए टाइम। टॅन ए प्लस बी असेल तर टॅन ए प्लस टॅन बी, इथं प्लस असेल तर प्लस। टॅन ए मायनस बी असेल तर टॅन ए मायनस टॅन बी, इथं मायनस असेल तर मायनस। आणि डिनॉमिनेटरला वरती प्लस घेतलं तर मायनस आणि वरती मायनस घेतलं तर खाली प्लस घ्यायचं। तर अशा पद्धतीने ध्यानात ठेवायचे। आता त्याच्यानंतर आता ह्यांचा वारंवार यूज होतो पहा जास्तीत जास्त, पण काही वेळेस कॉटचा पण विचारतात, मग तो पण माहीत असावा म्हणून सांगतो। बघा, कॉट ए प्लस बी इज इक्वल टू, आता हे लिहिताना पहिल्यांदा डिनॉमिनेटर लिहायचा, काय लिहायचा, कॉट बी प्लस कॉट ए, प्लस असेल तर प्लस, आणि वरती लिहायचं कॉट बी इंटू कॉट ए, खाली प्लस घेतलं वर मायनस घ्यायचं। त्याच्यानंतर कॉट ए मायनस बी इज इक्वल टू कॉट बी मायनस कॉट ए, आणि वरती घ्यायचं कॉट बी इंटू कॉट ए, खाली मायनस असेल तर वर प्लस घ्यायचं। तर अशा पद्धतीने हे 8 फॉर्म्युले आपल्याला यूज करून पहिली एक्सरसाइज सॉल्व करायची। हे पाठच पाहिजेत तुम्हाला। तर बघूया आता ह्यांचा वापर कसा होणार आहे। तर एक्सरसाइज 3.1, आता एक्सरसाइज 3.1 मध्ये
पहिला क्वेश्चन लिहितोय मी. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन 15 डिग्री. आता साइन 15 डिग्री विचारला आहे आपल्याला. आता आपल्या टेबलमध्ये तर 15 डिग्री नाही. आपल्या ट्रॅग्नोमेट्रीच्या टेबलमध्ये काय आहे, 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री इथपर्यंत आपल्याला व्हॅल्यू पाठ आहे. आता ह्यामध्येच विचारलं आहे 15 डिग्री. मग काढायचा कसा, तर बघा, सोल्युशन साइन 15 डिग्री. आता साइन 15 डिग्रीला मी असं लिहू शकतो का, साईनला साईन ॲज इट इज. ह्या 15 डिग्रीला लिहितो मी काय लिहिता येईल, 45 डिग्री मायनस 30 डिग्री. 45मधनं 30 गेले, किती राहिले, 15 राहिले, असं लिहिता येईल. वाटलंच इथं लिहून ठेवतो, 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. आपल्याला असं पण लिहिता येईल, 60 मायनस 45. 60मधनं 45 गेले, 15 राहतात, किंवा 45मधनं 30 गेले, 15 राहतात. असे दोन्हीपैकी कोणताही एक यूज करता येणार आहे. तर आपण लिहिलं 45 मायनस 30. तर 45मधनं 30 गेले, 15 राहिले. म्हणजे या 15ला डिफरन्समध्ये लिहू शकतो, सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. मग आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, साइन ए मायनस बीचा. ह्याला ए म्हणू, ह्याला बी म्हणू. मग साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला कोणता आहे, हाय. साइन ए मायनस बीला लिहिता येतं साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. तर सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज करू आपण. मग त्या फॉर्म्युल्यानुसार साइन ए म्हणजे 45 डिग्री. त्याच्यानंतर काय, कॉस बी, बी मीन्स 30 डिग्री, मायनस त्याच्यानंतर कॉस 45 डिग्री आणि साइन 30 डिग्री इज इक्वल टू. आता आपल्याला ह्या व्हॅल्यू माहिती आहे टेबलमध्ये, 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीचा टेबल माहिती आहे ना आपल्याला. मग साइन 45 डिग्री काय असतो, 1/√2 असतो. कॉस 30 डिग्री √3/2 असतो. कॉस 45 डिग्री 1/√2 असतो. आणि साइन 30 डिग्री हाफ असतो. इज इक्वल टू 1 इंटू √3 √3, 2 इंटू √2 2√2 मायनस 1 इंटू 1 1 डिवायडेड बाय 2 इंटू √2 2√2. दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे, एलसीएम घेऊया आपण. 2√2 एकदाच लिहायचा, मग डिनॉमिनेटर सेम असेल तर. आणि डायरेक्ट न्यूमरेटरची सबस्ट्रॅक्शन होईल, √3 मायनस 1 झालं. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर ही व्हॅल्यू आली कशाची, साइन 15 डिग्रीची, √3 मायनस 1 डिवायडेड बाय 2√2. सिम्पल आहे. नेक्स्ट बघूया. बघा, सेकंड नंबरचा क्वेश्चन, कॉस 75 डिग्री. असा सॉल्व करायचा. आपल्याला माहिती आहे ह्याला सम किंवा डिफरन्सच्या फॉर्ममध्ये मांडता येतं. सोल्युशन कॉस 75 डिग्री इज इक्वल टू. आता 75 डिग्रीला कसं लिहिता येईल, 45 प्लस 30, 30 आणि 30 60 70 75. हां बघा, कॉस 45 डिग्री प्लस 30 डिग्री असं लिहिता येईल. कारण 45 आणि 30 किती होतात, तर 75 होतात. 75ला असं मांडता येतं. मग बघा, आता कॉस ए, ह्याला ए म्हणू आणि ह्याला बी म्हणू. मग कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला कोणता, कॉस ए प्लस बीचा. कॉस ए प्लस बी काय असतो, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. मग लिहूया इथं, कॉस ए मीन्स 45 डिग्री, कॉस बी मीन्स 30 डिग्री. इथं प्लस असेल तर मायनस कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये. त्याच्यानंतर साइन 45 डिग्री साइन 30 डिग्री इज इक्वल टू. हां, कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू असते 1/√2. कॉस 30 डिग्री असतो √3/2. साइन 45 डिग्री असतो 1/√2. साइन 30 डिग्री असतो हाफ. इज इक्वल टू 1 इंटू √3 डिवायडेड बाय 2 इंटू √2 2√2 मायनस 1 इंटू 1 1 2 इंटू √2 2√2
परत LCM घेऊ आपण. डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहायचा 2√2. न्यूमरेटरची सबस्ट्रॅक्शन √3 - 1 झालं. इट इज अ व्हेरी सिम्पल. मागच्यासारखंच आन्सर आलं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आता 3 पण असा सॉल्व करायचा. टॅनचा दिला आहे पहा. टॅन 105 डिग्री, 105 डिग्री. सोल्युशन टॅन 105 डिग्री. आता ह्याला मी असं लिहू शकतो का, टॅन 60 डिग्री, 60 डिग्री प्लस 45 डिग्री. दोन्हीची ॲडिशन जर केली तर किती, 47, 100, 100 आणि 5, 105 बरोबर. तर 60 प्लस 45 डिग्री म्हणजे 105 डिग्री होते. तर 105 डिग्रीला ॲडिशनमध्ये असं मांडता येतं. असं मांडल्यानंतर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, टॅन A प्लस बी. ह्याला A म्हणू आणि ह्याला B म्हणू. मग टॅन A प्लस बीचा फॉर्म्युला कुठे आहे, हे पहा. टॅन A प्लस बी इज इक्वल टू टॅन A प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन A इंटू टॅन बी. मग त्या फॉर्म्युलेनुसार लिहू आपण ह्याला. बघा, टॅन 60 डिग्री प्लस टॅन 45 डिग्री म्हणजे टॅन A प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन A इंटू टॅन बी म्हणजेच टॅन 60 डिग्री इंटू टॅन 45 डिग्री इज इक्वल टू टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, √3 असते. टॅन 45 डिग्री 1 असतो. हा 1 ॲज इट इज मायनस टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू √3 आणि टॅन 45 डिग्री 1 असतो. इज इक्वल टू √3 प्लस 1 डिवायडेड बाय 1 मायनस √3 इंटू 1 √3 झालं. हे फायनल आन्सर तुमचं. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर बघा, कॉट 225 डिग्री दिला आहे. तसं तर आपण कॉटचा फॉर्म्युला यूज करून पण लिहू शकतो किंवा टॅनचा पण. आता तुम्हाला टॅनचा कसं काय आहे, तर कॉटला आपल्याला टॅनमध्ये घेऊन जाता येतं. कॉटमधलं आणि टॅनमधलं रिलेशन माहीत आहे आपल्याला. बघा, कॉट 225 डिग्री ह्यालाच आपण असं लिहू शकतो 1/tan 225 डिग्री असं लिहिता येतं. मग 1/tan, आता ह्याला ॲडिशनच्या फॉर्ममध्ये मांडू आपण. 180 डिग्री प्लस 45 डिग्री. बघा, दोन्हीची ॲडिशन करून 225 येते का नाही, येते. 5 ॲज इट इज, 8 आणि 4 12 2 हाताला 1 1 आणि 1 2 225 बरोबर. तर असं मांडता येतं 225 डिग्रीला. मग आता काय आहे, तर 1/, आता हा आपण काय करू, इझी करू. डायरेक्ट ॲडिशनचा फॉर्म तसा वापरता येईल तुम्हाला, टॅन A प्लस बी. पण तेवढं कॉम्प्लिकेट करण्यापेक्षा अजून सोपी पद्धत सांगतो. म्हणजे ह्या फॉर्म्युलेची पण गरज नाही. ती पद्धत म्हणजे आधी शिकलेलो आपण. कोणतं शिकलेलो, ते एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, ऑल स्टुडंट टेक कॉफी, मग फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. मग ह्याच्यानुसार आपण साईन ठरवायचो. मग बघा, 180 प्लस 40 कोणत्या क्वाड्रंटमध्ये, तर इथून इथपर्यंत 180 आणि प्लस 45 म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये. मग थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात. टॅन काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. 180च्या मल्टिपलमध्ये नो चेंज, टॅनला टॅन आणि हा 45 डिग्री. सिम्पल केलं आपण. आता ह्याला 1/tan 45 डिग्रीची व्हॅल्यू 1 असते आणि 1 डिवायडेड बाय 1. इट इज अ व्हेरी सिम्पल. फॉर्म्युल्याची गरज नाही पडली. आणि जर तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा असला तर वापरू शकता. टॅन A प्लस बीचा, A प्लस बीचा फॉर्म्युला वापरून जर सॉल्व केलं तरी पण 1च येणार आहे. पण त्याच्या आधी आपण आधीचे व्हिडिओ पहा माझे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली ही डिटेलमध्ये कन्सेप्ट, त्यामध्ये तुम्हाला हे डिटेलमध्ये बघायला भेटेल. हे ऑल म्हणजे काय, साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक सगळे पॉझिटिव्ह असतात फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. येस म्हणजे साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात सेकंड क्वाड्रंटमध्ये, बाकीचे निगेटिव्ह असतात. थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. आणि फोर्थमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. मग आपला अँगल कुठे आहे, हा 225 थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन कॉट पॉझिटिव्ह असतात. टॅन पॉझिटिव्ह म्हणून पॉझिटिव्ह लिहून ठेवलं. 180च्या मल्टिपलमध्ये असेल, 180च्या मल्टिपलमध्ये असेल तर नो चेंज म्हणजे जेला तीच राहणार. टॅन असेल तर टॅनच, कॉट असेल तर कॉटच, सेक असेल तर सेक असं. पण 90च्या मल्टिपलमध्ये असेल तर चेंज होणार.
मग चेंज काय होणार, जर इथं 90 + 45 असतं तर इथं टॅनचं कॉट झालं असतं, म्हणजे टॅनचं कॉट होणार, कॉसचं साईन होणार, साईनचं कॉस होणार, सेकचं कोसेक होणार, कोसेकचं सेक होणार, अशी चेंज होणार 90च्या मल्टिपलमध्ये असेल तर. ही एक टेक्निक ध्यानात ठेवलेली आहे आपण, की आपला दिलेला मोठा अँगल 90 डिग्रीच्या आतमध्ये कसा आणायचा. म्हणजे आपल्याला 225 माहीत नव्हतं, पण आपल्याला 45 माहिती झालं ना, बरोबर. म्हणजे 45 आपल्या टेबलमध्ये आहे, मग त्याच्यानुसार आपण आन्सर काढलं. सिम्पल आहे. आधीचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर बघा, ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 1 मधले 4 प्रॉब्लेम कवर केले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करूया. तर आज इथंच थांबूया. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.